हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवला होता मस्त असा झटपट होणारा झणझणीत मसूर डाळीचा डाळकांदा. त्यासाठी इथे एक वाटी मसूरची डाळ घेतली. 5-6 पाने स्वच्छ चोळून छान धुवून घ्यायची आहे आणि पाणी टाकून परत ही डाळ भिजत ठेवायची. चला, डाळ भिजते तोपर्यंत बाकीची तयारी करू. इथे मी 2 मोठे कांदे घेतले, छान लाटूचूक टोमॅटो, थोडासा कढीपत्ता. आता डाळ भिजते तोपर्यंत इथे कांदा बारीक करून घेतला, टोमॅटोही छान असा रफ चॉप्ड करून घेतला. त्यानंतर इथे मी थोडासा लसूण घेतला आहे. हा लसूण मी आता छान असा ठसठस ठेचून घेणार आहे. चव अप्रतिम लागते. भाजी नसते किंवा पटकन काहीतरी करायचं असतं त्यावेळेस ही मसूरच्या डाळीचा डाळकांदा एकदम छान उत्तम पर्याय आहे. चला आता करूया फोडणीची तयारी. कढई छान तापली की 2 चमचे तेल टाकायचं. तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं. जिरं छान तडतडलं की लसूण टाकला. लसूणही छान असा परतून घ्यायचा. लसणाचा रंग बदलू लागला की त्यामध्ये टाकायचा कढीपत्ता. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला. कांदा छान मऊ शिजवून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये टाकला टोमॅटो. टोमॅटोही आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही थोडंसं त्यामध्ये मीठ टाकू शकता. चला, आता सगळं छान एकत्र झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला. आता मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. परत एकदा तेलामध्ये छान मसाले परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धनेपूड टाकली आहे आणि आता त्यामध्ये टाकूया भिजवलेली डाळ. आता ही डाळ आपल्याला सर्व मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. परत एकदा डाळ छान मिक्स करून घ्यायची. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, झाकण लावायचं आणि 10 मिनटं मंद आचेवरती ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे. तयार आहे आपला मसूर डाळीचा चमचमीत असा डाळकांदा. नक्की ट्राय करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.